थंडीचे दिवस चालू आहे आणि मेथीचे लाडू बनवणार नाही मी असं कधी होणारच नाही. तर त्यासाठी मी प्रमाण घेतलेलं होतं तुम्हाला सांगतेच मी. आणि हे अजिबात कडू होत नाही. त्यासाठी मी अर्धा किलो गहू, पावशेर उडदाची डाळ, 100 ग्राम मेथी, 1.5 किलो खोबरं, 1.5 किलो खारीक, पावशेर मखाणा, पावशेर काजू, पावशेर बदाम आणि चारोळी घेतली होती 100 ग्राम. तर मी गहू, उडदाची डाळ आणि मेथ्या हे भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचबरोबर काजू, बदाम, खारीक, खोबरं हे सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे पूर्ण मिश्रण एकत्र करून त्यामध्ये पूर्णपणे मिक्स केल्याच्या नंतर इथे मी मोठ्या टोपामध्ये जो डिंक होता तो तेलामध्ये फ्राय केला. तर याला एकूण मी 1 लिटर तेल घेतलेलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता. आणि जी मेथी भाजून घेतली होती त्याला पुन्हा तेलात फ्राय करून त्याचबरोबर इथे गूळसुद्धा ॲड केला. तर इथे मी गूळसुद्धा 1.5 किलोच घेतलेला आहे आणि याच्यावाला छानसं पाक करून घेतलं आणि जे मिश्रण केलं होतं तर त्यामध्ये मिक्स करून घेतलं छानसं. आणि हे पूर्ण मी असं चमच्याने गरम गरम असतं म्हणून मी चमच्याच्याच साहाय्याने याला मिक्स केलं. तर त्या चमच्याने मला जमलं नाही म्हणून मी दुसरा घेतला आणि छानसं असं मिश्रण बनवून घेतलं आणि ते लाडू एकदम असे छानशा पद्धतीने मी वळून घेते आणि तुम्हाला दाखवतेच पुढे. तर अशा प्रकारे लाडू बनवले. मेथी जर तुम्ही भाजून आणि तेलात फ्राय करतात तेव्हा हे लाडू अजिबात कडू लागत नाही आणि याची टेस्ट दुगणी लागते. जेवढे बनवायला कष्ट लागते तेवढेच खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागते. तर अशा प्रकारे मी मेथीचे लाडू बनवलेले आहे. तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.